नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल। कैलासवासी अंकुश दाभाडे यांचा प्रथम स्मृतिदिन प्रबोधनात्मक कार्यक्रमाने संपन्न। भारतीय संविधानाची ताकद अंकुश दाभाडे यांनी दाखवली। ॲडव्होकेट राजेंद्र थरकार। कोगनोळी येथील माजी मंडल पंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी कैलासवासी अंकुश रामचंद्र दाभाडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चिरंजीव संदीप दाभाडे, जयदीप दाभाडे व दाभाडे परिवार यांच्या संकल्पनेतून महत्त्व संविधानाचे हा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन वडिलांना दिली अनोखी आदरांजली। आपण पाहतो, स्मृतिदिन म्हणले की वेगवेगळे कार्यक्रम, अन्नदान हे आतापर्यंत आपण पाहिलं आहे। मात्र आंबेडकरी विचारधारेच्या आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी कोगनोळी येथील दाभाडे कुटुंबाने वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवला आहे। प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट राजेंद्र थरकार म्हणाले, प्रत्येक भारतीयाचा श्वास म्हणजे संविधान आहे। पावलोपावली आपले रक्षण संविधान करत असते। आपले न्याय, हक्क आणि स्वातंत्र्य भारतीय संविधान देते। यामध्ये गरीब श्रीमंत, उच्च नीच काहीच भेदभाव नाही। याच भारतीय संविधान कायद्याच्या चौकटीत राहून अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवून कैलासवासी अंकुश दाभाडे यांनी धनदांडग्या लोकांना हातबल करून सोडले आहे। बहुजन समाजातील कित्येक लोकांना संविधानाची ताकद माहीत नाही आणि ज्याला ही ताकद माहीत झाली तो कधीच हार पत्करत नाही। शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत अंकुश दाभाडे यांनी आपलं आयुष्य वेचलं। खऱ्या अर्थाने या कोगनोळी गावाला संविधानाची ताकद ही अंकुश दाभाडे यांनी दाखवली आहे। ते जर आज आपल्यात नसले तरीही त्यांचे आचार आणि विचार, त्यांचे प्रेरणादायी कार्य कायम आपल्यासोबत असतील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले। यावेळी माजी मुख्याध्यापक तानाजी घसते सर, सामाजिक कार्यकर्ते रामदास ढोबळे, रयत संघटना निप्पाणी तालुका युवा अध्यक्ष नितीन कानडे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक सर यांनी आपल्या मनोगतातून अंकुश दाभाडे यांच्या कार्याचा आढावा घेतला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत दीपक मेस्त्री यांनी केले तर आभार योगेश दाभाडे यांनी मानले। यावेळी प्राध्यापक बाबासाहेब आवटे सर, रामचंद्र कांबळे, विश्वनाथ कांबळे, सुधीर माने, मुरलीधर मेस्त्री, राहुल मेस्त्री, महावीर आवटे, अजित ढोबळे, नामदेव दाभाडे, सुनील कानडे, अवधूत ढोबळे, प्रकाश दाभाडे, दिलीप दाभाडे, तुकाराम दाभाडे, अभय दाभाडे, वसंत दाभाडे, लखन दाभाडे, आदित्य दाभाडे, पांडुरंग दाभाडे व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच झुंजार मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। झुंजार मराठी न्यूजसाठी कोगनोळीहून प्रीतम शिंत्रे।